नमस्कार, मी सुनीताच किचन रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत रव्याची बर्फी. ही रव्याची बर्फी एकदम सुंदर होती आणि खायलाही खूप छान लागते. तर याची पूर्ण रेसिपी मी पुढं तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढं मीच तुम्हाला रेसिपी सांगते. तुम्हाला मी यामधील एक वडी तोडून दाखवते. बघा किती सॉफ्ट आपल्या वड्या झालेल्या आहेत. हे बघा तोडून दाखवते. दिसायला पण किती सुंदर दिसते. हे बघा किती सुंदर असं झालेलं आहे. आतलं मिश्रण पण एकदम सुंदर झालेलं आणि किती सॉफ्ट झालेले. गॅसवर कढई ठेवून मी त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घातले आणि तूप घातल्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकणार आहोत. हे बेसन पीठ पूर्णपणे आपण भाजून घेणार आहोत. अगदी त्याच्या गटोळ्या होणार म्हणून पूर्ण असं हलवून घेऊयात आणि ह्याला तांबूस कलर येईपर्यंत आपण हे असंच ढवळत राहूयात. हे बघा भाजत आले. तसंच थोड्या वेळपर्यंत हलवूया आपण ह्याला. आणि झाल्यानंतर ह्याच्यामध्येच आपण एक मोठा कप किंवा मोठा कप आहे ना, तो आपण ह्याच्यात रवा घालणार आहोत. बारीक रवा आहे हा. याच ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घातलं आहे, त्याच्यामध्येच आपण हा रवा घातला. रवा मी चाळून घेतलेला होता. आता रवा आपण काय करूयात, तर तांबूस होईपर्यंत भाजून घेऊयात. गॅस सध्या तर मोठाच आहे. थोड्या वेळच आपण ठेवला आहे. आता आपण गॅस कमी करते मी आणि हा रवा आपण तांबूस होईपर्यंत कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचा. कारण जर मोठा गॅस केला तर खाली चिटकतो गरा आणि करपट होऊ लागतात नंतर ह्या वड्या आपल्याला. त्यासाठी आपण कमी गॅसवरतीच हे भाजून घेणार आहोत. पूर्ण सारखं हलवत राहायचं याला, कारण नाही हलवलं तर काय होतं, खाली चिटकतं. आपला रवा भाजत आला आहे खरं तर. ह्याच्यामध्ये वरून आपण अजून 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. अजून हलवणार आहे ह्याला आपण तूप टाकून. तुम्ही वाटलंच तर अजून जास्त तूपही घालू शकता ह्याला, पण माझ्या माहितीनुसार एवढं तूप आपल्याला बस होऊ शकते ह्यासाठी. आणि ह्याच्यामध्येच आता आपण काय करणार आहोत, तर मी साय काढली आहे. 2 ते 3 चमचे साय, मी फ्रेश साय आहे, दुधावर नक्कीच ताज्या दुधावरती आलेले, ते आपण घालून ह्याच्यात हलवून घेणार आहे. साईमुळं काय होतं, तर हे जे आपण बर्फी करतोय की नाही, ती एकदम छान लागते. अगदी पेड्यासारखी लागते बर्फी ही. त्यामुळं ही साई घालून पूर्ण मिक्स करणार आहोत ह्याच्यामध्ये. पूर्ण रव्याला ही पोचली पाहिजे, त्यासाठी आपण पूर्ण हलवून घेणार आहोत ह्याला. 1-2च मिनटात हे पूर्णपणे मिश्रण एकजीव होतं ह्या साईमध्ये. पूर्ण भाजत आला आहे आपला रवा. अगदी तांबूस असा झाला आहे. साई पण व्यवस्थितपणे सगळ्या रव्याला लागलेले आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मिश्रण असं घट्ट झालं आहे. हे बघा व्यवस्थित असं झालं आहे. थोडंही असं एका कुठल्याही ह्याला साई नाही लागली असं नाही झालेलं, पूर्ण साई ह्याला लागलेलं आहे. तर आता आपण ही बाजूला काढून ठेवूया आणि ह्याच गॅसवरती मी एक पातेलं ठेवते आणि त्याच्यामध्ये 1 कप साखर घालते. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि ह्याला साखर भिजेपर्यंतच पाणी, म्हणजे साधारणपणे साखरेच्या अर्धा कप पाणी घातलं आहे मी. त्याच कपाने घेतलं होतं पाणी, तर फक्त साखर भिजेपर्यंतच पाणी ह्याच्यामध्ये घातलं आहे. आता हे आपण साखर ढवळून घेऊया आणि साखर पूर्णपणे विरघळू देऊया. साधारणपणे हा पाक व्हायला 7 ते 8 मिनिट लागतात. अगदी उकळी येईपर्यंत बघूयात आपण. आणि हे एक तारी म्हणजे फक्त असं चिकट व्हायला पाहिजे, पूर्णपणेच असं तार तुटायला पाहिजे असा पाक आपण करणार नाही. अगदी गुलाबजामुनला करतो का नाही त्या पद्धतीनं, फक्त थोडासा त्यापेक्षा जास्त अशा प्रकारे पाक करणार आहेत आपण. हे बघा पूर्ण साखर वितळत आली त्याच्यातली. मी तुम्हाला चेक करून दाखवते. अजून थोडा वेळ लागेल, झालेला नाही पाक. थोडंसं हलवून घेऊया याला. 1-2च मिनटात हा पाक तयार होईल.
हे बघा, आता बघा झालं आहे का बघूया. अगदी व्यवस्थित असा झालेला आहे. तार थोडीशी तुटती दिसलं का. तर आपण आता काय करूया, हे पातेलं काढूया गॅसवरचं आणि रव्याचं जे भाजलेलं होतं ते कढई ह्याच्यावरती ठेवूया आणि ह्याच्यामध्येच आपण 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत. अगदी छोटा, मी मोठा चमचा घेतला होता, त्याच्यातला अर्धा चमचा घातला आहे ह्याच्यामध्ये, जे छोटा 1 चमचा. आणि तो पूर्णपणे सगळ्या ह्याला लावून घेऊयात आणि ह्याच्यामध्येच जो पाक तयार केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे. गॅस चालूच आहे खाली, कारण हे रटरट होईपर्यंत आपण ह्याला नंतर अजून शिजवून घेणार आहोत व्यवस्थित. कारण काय होतं, पाक पूर्णपणे रटरट झाल्याशिवाय हे शिजलं जात नाही. आत्ता आपल्याला हे मिश्रण पातळ वाटतंय, पण थोड्या वेळाने एकदम घट्ट असं होतंय. पूर्ण हलवून घेऊया याला. हे बघा किती छान दिसतं. साई घातल्यामुळं अजून हे मिश्रण व्यवस्थित दिसतंय आपल्याला आणि खायला पण इतक्या सुंदर वड्या लागतात ह्या. 1-2च मिनटात हे मिश्रण तयार होते. आपण याला असंच हलवत राहूया थोड्या वेळापर्यंत. गॅस फुल आहे. हे बघा मिश्रण तयार झालं का नाही, वड्यासाठी परफेक्ट मिश्रण झालं आहे का नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कसं ओळखायचं ते सांगते मी तुम्हाला. एक थोडाच वेळ, कारण ह्याच्यातलं आपण थोडंसं काढून एका चमच्यावर घेणार आहोत आणि ते झालं आहे का नाही ते समजतं आपल्याला. एका चमच्यावर थोडंसं काढून घेणार आहे आणि हे गार होऊ द्यायचं थोडा वेळ, कारण गरम आहे मिश्रण. गॅस आता कमी केलेला आहे थोडासा. हे तसंच हलवत राहायचं, गार होईपर्यंत थांबूया आपण. हे बघा, ह्याची जर पूर्णपणे गोळी तयार झाली, हाताला जर नाही चिटकलं, तर समजायचं की वड्यासाठी मिश्रण हे परफेक्ट आहे म्हणून. हे बघा, हाताला अजिबात चिटकत नाही, पूर्ण गोळी तयार होती. पाहू शकता तुम्ही, पूर्ण गोळी तयार झाली आहे. आता हे मिश्रण आणि ह्याच्यावरचं तूपसुद्धा बाजूला निघायला लागले, दिसतं का. आता एक ताट घेऊया, ताटाला पूर्णपणे खालनं तूप लावून घेऊयात आपण. हे तूप का लावायचं आहे, तर वड्या ज्या आहेत ते खाली चिटकू नयेत म्हणून आपण ताटाला सगळ्या बाजूनं तूप लावून घेणार आहोत. मी गॅस बंद केलेला आहे, ह्याला तूप लावतोया आणि जे मिश्रण आहे का नाही आपलं तयार झालेलं, ते ह्या ताटावरती आपण ओतून घेणार आहोत. हे बघा, एकदम दाटसर असं मिश्रण तयार झालं आहे. ह्याच्या वड्या इतक्या सुंदर पडतात की वासच. आता सगळं हे पसरून घेणार आहोत, टाकून सगळं मिश्रण ह्याच्यावरती पूर्ण काढून घेऊया आणि पूर्ण पसरून घेऊया सगळ्या बाजूने. हे अशा प्रकारे पूर्णपणे छोट्या चमच्याने घेतलं तरी पण चालतंय. पूर्ण पसरून घेऊया. आता छोट्या चमच्याने करूया आपण. हे बघा, आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही. जोपर्यंत गरम मिश्रण आहे ना तोपर्यंतच हे टाकायचं. तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता ह्याच्यावरती. आणि हे मिश्रण गार होईपर्यंत आपण वाट बघणार. 15 मिनटात सहज हे मिश्रण गार होतं आणि नंतर आपण ह्याच्या वड्या पाडायला घेऊयात. हे बघा, 15 मिनिट झालेले आहेत. बघा, मिश्रण एकदम घट्ट झालं आहे, अगदी चाकून कापताही येणार नाही असं घट्ट झालं आहे. वड्या एकदम छान पडणार आहेत ह्याच्या. हे बघा, अगदी घुसत नाही त्याच्याखाली, एवढ्या घट्ट अशा वड्या झाल्यात. एकदम मिश्रण छान झालेलं आहे. वड्या एकदम सुंदर पडणार. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसा त्याला आकार द्यायचा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही कापून घेऊ शकता. हे आडव्या कापते आता मी. ही खायला वडी खूप छान लागते. हे बघा, काढून पण घेऊया आपण, बघूया निघते कशी ती. हे बघा, किती छान निघत आहेत ह्या वड्या आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, छान वड्या तयार झाल्यात. एकदम मस्त वड्या, एकदम हॉटेल बेकरीसारख्या. आपण बेकरीतून जशा आणतो की नाही तशा ह्या वड्या तयार झाल्यात.